पालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. तुम्ही रिंगणात आहे, काय सांगाल? महानगरपालिका येणाऱ्या 15 जानेवारीला आपण इथं आपला नगरसेवक कसा असला पाहिजे या निमित्तानं आम्ही प्रचार करत आहोत. कारण की मागील 9 वर्षापासून 8 वर्षाच्या नंतर महानगरपालिका उंडली, त्या आधी प्रशासन बसला होता. प्रशासनानं जे आतमधले जे कामं होते, जे त्यांना जमत नव्हते, जे नगरसेवकांना सर्वांना माहीत राहते की कोणते कामं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मान्य शरदचंद्रजी पवार, आमच्या तुतारी चुनाव चिन्ह आहे. ह्या चिन्हाच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रभागाचा विकास करण्याकरिता लोकांमध्ये आम्ही सतत 25 वर्षापासून जात आहोत. त्या निमित्तानं आम्ही आता निवडणुकीला उभे झालेलो आहोत. मागच्या निवडणुकामध्ये मी उभा होतो, पण मला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. मी 3ऱ्या नंबरवर होतो. पण आता मला असं आश्वस्त आहे की मी निवडून येईल. कारण की हा जो पिरियड गेला, जो मागच्या 8 वर्षाचा ना 10 वर्षाचा, त्यामध्ये मी पुष्कळ काम केलेलं आहे. मी इथं आपल्या क्षेत्रामध्ये आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला आहे, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला आहे. त्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये 35 दिवस जेवण कंटिन्यू सकाळ संध्याकाळ गोरगरिबांना, ज्यांचे कामं बंद होते, ज्यांना कामावर जाता येत नव्हतं कारण की लॉकडाऊनमुळे हालता येत नव्हतं, तर 35 दिवस सतत आम्ही जेवण चारलं आहे. त्यांना मास्क वाटले, अन्नधान्य दिलं, सॅनिटायझर दिले. अशा पद्धतीनं आम्ही ते काम केलेलं आहे. आम्हाला असं वाटते की जे येणाऱ्या महानगरपालिकामध्ये मला लोक निवडून देतील. कारण की मागचे नगरसेवक जे आहेत, ते मागच्या नगरसेवकांनी कोणतेच काम केले नाही. त्या कामामुळे आज निम्न दर्जाचं काम केलेलं आहे आपल्या प्रभाग 7 मध्ये. तो काम तुटून फुटून सर्व एकत्र इकडे तिकडे झालेला आहे, अस्तव्यस्त झालेला आहे. कचऱ्याच्या गाड्या बरोबर येत नाही, नळाला पाणी बरोबर येत नाही, रस्ते फुटलेले आहेत, गार्डनची दुरवस्था झालेली आहे. आणखी आपल्या मैदानामध्ये कचरा लोक टाकतात. अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. कारण की आपण महानगरपालिकेमध्ये लोकांचे काम करण्याकरिता आपल्या वार्डाचा विकास झाला पाहिजे, स्वच्छ सुंदर आणि निरोगी वार्ड राहिला पाहिजे, याकरिता आम्ही काम करण्याची आवश्यकता आहे. मागील 20 वर्षापासून बीजेपीची सत्ता होती. त्यांनी महानगरपालिकेच्या शाळा पूर्ण बंद करून टाकले. महानगरपालिकेच्या शाळा जे आपले गोरगरिबांचे लोक शिकत होते, रिक्षा चालवणेवाले, गड्ढा खोदनेवाले, आपला सब्जी भाजी विकणेवाले, अशा लोकांचे जे मुलं बाळं शिकून मोठे झाले, त्या शाळेला यांनी बंद केला आणि गोरगरिबांचा हक्क हिरावून घेतला. शिक्षा त्यांनी हिसकावून घेतली. त्याला अत्याधुनिक करून इंग्लिश मीडियम करून गोरगरिबांना कसं शिक्षण देता येईल, ह्या पद्धतीनं आम्हाला असं वाटते की काम केलं पाहिजे. आपल्या वार्डामध्ये लायब्रऱ्या राहिल्या पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून एक आपला रोजगाराचे साधन उत्पन्न झाले पाहिजे. UPSC MPSC अशा पद्धतीनं आपले क्लासेस झाले पाहिजेत की आपल्या लोकांना शिक्षित करता येईल. अशा पद्धतीनं आमची इच्छा आहे की आम्ही आमच्या क्षेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचा उपयोग लोकांनी अगर चांगल्या उमेदवाराला दिला, शिकल्या सवरल्या सबन पाहिलेल्या व्यक्तींना दिला, जो 24 तास काम करू शकते, अशा लोकांना अगर निवडून देता आलं तर आम्ही बारामती टाईप आपला क्षेत्र बनवू. आम्ही स्वच्छ व सुंदर आपला क्षेत्रानं प्रत्येक एरियामध्ये झाडं लावू, लायब्ररी बनवू, गार्डनमध्ये LED लावू, वार्डामध्ये LED लाईट लावू. अशा पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. आम्ही आपल्या वार्डाचा विकास करू, विकासाच्या सोबत लोकांना रोजगार न शिक्षाचे साधन उपलब्ध करून देऊ, ही आमची इच्छा आहे. प्रभाग 7 जो आहे मोठा एक आबादीवाला क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये जे आहे घणी वस्ती जास्त आहे. तिथे महिला सुरक्षेचा मोठा एक प्रश्न आहे. कारण की स्मार्ट सिटीचा दर्जा जरी मिळवला असला महानगरपालिकेने, परंतु प्रभाग 7च्या एरिया हा स्मार्ट दिसत नाही. यावर काय सांगाल? खूप चांगला तुम्ही प्रश्न केला. कारण की स्मार्ट सिटी म्हणलं म्हणजे फक्त मेन रोडवरचे रस्ते सुंदर झाले म्हणून स्मार्ट सिटी होत नाही. आपण जो शेवटचा माणूस राहते गल्ली कुचड्यामध्ये किंवा गोरगरीब माणूस राहते, तिथपर्यंत विकास गेला पाहिजे. तिथची गटर लाईन जे 25-40 वर्षापासून बनलेली आहे, ते आजपर्यंत नवीन बनवण्यात नाही आली. त्याला
त्याला कुठंतरी ते जाम होते, चोकेज होते, त्याच्यामुळे हैजा, मलेरिया, डेंगू असे ज्या बिमाऱ्या लोकांना होतात त्या लोकांपासून आपल्याला वाचलं पाहिजे. 24/7 म्हणून बीजेपीनं खूप डंका ठोकला आणि त्यांनी काय केलं, अवॉर्डही घेतला दिल्लीला जाऊन. पण आमच्या उत्तर नागपूरमध्ये 24/7 भेटतच नाही. 1 तास 1.5 तास पाणी एक बड्या मुश्किलीने येते, तेही त्यांना मोटर लावावं लागते. मोटर लावला तर इलेक्ट्रिकच्या बिलही वाढते, नळाच्या बिलही वाढते. पहिले नळाचा बिल वर्षातून एकदा येत होता, आता दर महिन्याला येत आहे. 200-300 येत होता, आता 1000 रुपये महिन्याचे हिशोबानं बिल येतात. अशा पद्धतीने त्यांनी महागाई वाढवलेली आहे. टॅक्स जे पहिले 200-300 येत होते, आता 2000-4000 टॅक्स येते. आपल्याला माहीत असेल की हे जे लोक आहेत हे लोक गरिबांचं शोषण करतात. त्यांना मागं ठेवण्यात, विकास करण्याकरिता हे लोक सक्षम नाहीत. हे लोक पैसेवाल्यांचा विकास करण्याकरिता हे लोक आलेले आहेत. सिव्हिल लाईनमध्ये सर्व व्यवस्था देतात, आमच्याकडे 1 टाईम पाणी देतात. आम्ही कितीकदा निवेदन दिलं हे महानगरपालिकेच्या आयुक्तांना की आम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास पाणी द्या, 2 टाईम पाणी द्या. कारण की गोरगरीब जनता आमच्या क्षेत्रामध्ये राहते, ते कामाला जाते तर पाणी भरू शकत नाही. आमचे काही खूप मोठे मोठे टँकर वगैरे राहत नाही, तर टँक वगैरे वळतात. अशा पद्धतीनं यांनी आमच्या गोरगरिबांना केला नाही. गटर लाईन्स फुटलेले आहेत, आपल्या काय म्हणतात ढाकणं फुटलेले आहेत. आपले बरोबर त्यांनी फुटपाथ बनवलेलं नाही. अशा पद्धतीने त्यांनी विकासाच्या बोजारावर इथं उत्तर नागपूरमध्ये आमच्या प्रभागामध्ये केलेला आहे. त्याला आम्हाला कुठेतरी सुधारवण्याची आवश्यकता आहे. प्रचार अंतिम दौरमध्ये आहे आणि 15 तारखेला वोटिंग होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्राच्या नागरिकांना तुम्ही काय एक अपील करू इच्छिता? मी क्षेत्राच्या नागरिकांना हे अपील करणार आहे की नागपूर महानगरपालिका मध्ये जे प्रभाग 7 नंबर आहे तिथला मी उमेदवार आहे. माझ्या चुनाव चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस जे मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या चुनाव चिन्ह आहे. या पक्षाला तुम्ही निवडून द्याल तर नक्की तुम्हाला असं वाटेल की मी एक योग्य उमेदवार निवडून दिला, शिकला सवरला आणि समजदार, जो 24 तास 7 दिवस काम करण्याकरिता तत्पर आहे ना. आम्ही लोकांना काम करतो ना, लोकांच्या मधामध्ये राहतो, म्हणून आम्हाला लोक निवडून देतील असं मला वाटते. पण मी लोकांना पुन्हा नम्र विनंती करतो की प्रचंड बहुमताने मला निवडून द्या. माझ्या 3 नंबरची बटन आहे, तुतारी चुनाव चिन्ह आहे महेंद्र तुळशीराम भांगे. त्या बटनाला दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी माझी तुम्हाला सर्वांना प्रभागाच्या वतीनं नम्र विनंती आहे माझ्या वतीनं.